चला घ्या प्रॉब्लेम नंबर 12 नंबरचं गणित घ्या. पहिली समायोजना. स्टॉक ऑन 31 मार्च 2001 वॉज व्हॅल्यूड ॲट ए कॉस्ट ₹1,50,000. क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक 1,50,000. 1,50,000. सेकंड एंट्री करा बॅलन्स शीटच्या असेट भागावर. क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक 1,50,000. क्लोजिंग स्टॉकची समायोजनेमध्ये मार्केट व्हॅल्यू दिली आहे. बॅलन्स शीटमध्ये लिहायचं, दोन्ही ठिकाणी लिहिण्याची गरज नाही. मार्केट व्हॅल्यू दिली आहे याची. क्लोजिंग स्टॉकची मार्केट व्हॅल्यू ₹1,60,000. 1,60,000 दर्शवून द्यायची बॅलन्स शीटमध्ये. 1,60,000. दूसरी समायोजना. डेप्रिसिएट प्लांट एंड मशीनरी ॲट 10%. राईट टिक करा प्लांट अँड मशिनरीवर. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या असेट भागावर दर्शवायचा. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी प्लांट अँड मशिनरी आहे 6,90,000. 6,90,000 मायनस 10% डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आकारायचं आहे 10%. 69,000 बाहेर काढा. 6,21,000. 6,21,000. सेकंड एंट्री. टू डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर सेकंड एंट्री करताना पहिल्यांदा शब्द लिहायचा डेप्रिसिएशन. ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी 69,000. 69,000. दूसरं डेप्रिसिएशन. प्रीमाइसेस. प्रीमाइसेस ॲट 5%. राईट टिक करा प्रीमाइसेस. प्रीमाइसेस राईट टिक करा. प्रीमाइसेस. प्रीमाइसेस आहेत 7,50,000. 7,50,000 मायनस 5% डेप्रिसिएशन. 5% डेप्रिसिएशन निघते 37,500. 37,500 मायनस करा. 7,12,500 बाहेर. 7,12,500. सेकंड एंट्री. ऑन प्रीमाइसेस. प्रीमाइसेस 37,500. 37,500
तिसरं डेप्रिसिएशन बघा, अँड फर्निचर ॲट 10%. फर्निचर, तिसरं डेप्रिसिएशन आहे फर्निचर. राईट टिक करा फर्निचरवर. फर्निचर आहे 15,000 रुपयाचं फर्निचर दिलं आहे. राईट टिक करा त्याच्यावर. मायनस 10% डेप्रिसिएशन. 10% डेप्रिसिएशन 1,500. 1,500 बाहेर जातील 13,500. 13,500. सेकंड एंट्री ऑन फर्निचर. 1,500. 1,500. हे झाली समायोजना नंबर 2. तिसरी समायोजना, नोट्स जवळ ठेवा. तिसरी समायोजना राईट ऑफ करायला सांगितलं आहे, म्हणजे मायनस करायला सांगितलं आहे अर्धी राशी, हाफ ऑफ शेअर ब्रोकर्स कमिशन. म्हणजे जसं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसला आपण रिटर्न ऑफ करतो, तसं आता प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसच्या जागेवर शेअर ब्रोकर्स कमिशन दिला आहे. शेअर ब्रोकर्स कमिशनवर राईट टिक करा. पुंजीगत स्वरूपाचा खर्च आहे हा. पुंजीगत स्वरूपाचा खर्च म्हणजे संपूर्ण आयुष्याचा खर्च असेट भागावर दर्शवण्यात येतो, आणि एका वर्षाचा खर्च ज्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो, आगम स्वरूपाचा खर्च, तो ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दर्शविण्यात येतो. शेअर ब्रोकर्स अकाउंट, राईट टिक करा. शेअर ब्रोकर्स अकाउंट हा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सारखा लिहायचा. जसं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसला आपण असेट भागावर लिहितो आणि रिटर्न ऑफ करतो, तसं असेट भागावर लिहा शेअर ब्रोकर्स कमिशन. राईट टिक करा त्याच्यावर. शेअर ब्रोकर्स कमिशन. शेअर ब्रोकर्स कमिशन आहे 6,000 मायनस हाफ म्हणते अर्धा, हाफ रिटर्न ऑफ 6,000च्या अर्धा. 6,000 गुणिला 1/2 म्हणजे 3,000 रिटर्न ऑफ करायला सांगितलं आहे, अपलेखित करायला सांगितलं आहे. बाहेर उरले 3,000. या वर्षीच्या लाभातून 3,000 रुपये भरून काढायचे आहेत. हा रिटर्न ऑफ करणे म्हणजे भरून काढणे. टू शेअर ब्रोकर्स कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर शेअर ब्रोकर्स कमिशन 3,000. याच्या 10 नंबर किंवा 11 नंबरमध्ये झाला आहे. 1/3 रिटर्न ऑफ करायला सांगितलं होतं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, त्याचप्रमाणे शेअर ब्रोकर्स अकाउंटला सुद्धा हा रिटर्न ऑफ करायचा. नेक्स्ट, नंतरची समायोजना बघा. नंतरची समायोजना दिली आहे प्रोव्हाइड फॉर बॅड डेप्टर्स ॲट 5% ऑन डेप्टर्स. राईट टिक करा डेप्टर्सवर. प्रोव्हाइड म्हणते, प्रोव्हाइड म्हणजे प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्टर्स. रिझर्व नाही म्हटलं, शब्द पाहिजे तिथे रिझर्व. रिझर्व म्हटल्याशिवाय आपण रिझर्व म्हणायचं नाही. डेप्टर्स आहेत, डेप्टर्स. राईट टिक करा डेप्टर्सवर. डेप्टर्स दिले आहेत गणितामध्ये.
85,000. आता या रोज येणाऱ्या समायोजना आहेत त्या धडधड करता आला पाहिजेत. मायनस प्रोव्हिजन, प्रोव्हाइड म्हटलं होतं तर आपण शब्द लिहायचं प्रोव्हिजन. प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्टर्स. प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्टर्स. पर्सेंटेज बघून घ्या किती टक्के म्हणतं आहे. 5%. 5% किती होतात 5%? 4,250. 4,250 मायनस करा 80,750 बाहेर 80,750. आता या बॅड डेप्टर्सशी संबंधित एकापेक्षा जास्त पदं आहेत का ते ट्रायल बॅलन्समध्ये चेक करून टाकायचा. ट्रायल बॅलन्समध्ये बघा बॅड डेप्टर्स. आता मला वाटते उदाहरण हे ट्रायल बॅलन्समध्ये नाही आहे, बॅलन्सेसमध्ये आहे, म्हणजे एकाखाली एक पदं आहेत. तर पहिल्यांदा शब्द चेक करा बॅड डेप्टर्स, अंडरलाईन करा त्याला, आणि नंतर चेक करा बॅड डेप्टर्स रिझर्व. गणितात दिला आहे का ते चेक करून टाका. नंतर गणितात दिले आहेत वाटते, गणितात दिले आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर प्रावधान लिहावी लागेल. प्रावधान लिहा. ओल्ड बॅड डेप्टर्स प्लस न्यू बॅड डेप्टर्स प्लस न्यू बॅड डेप्टर्स रिझर्व. 3 पदांची बेरीज मायनस ओल्ड बॅड डेप्टर्स रिझर्व मायनस करायचे. बॅड डेप्टर्स दिले आहेत गणितामध्ये रिटर्न ऑफच्या नावानं दिले असतील. बॅड डेप्टर्स रिटर्न ऑफ म्हणजेच ओल्ड बॅड डेप्टर्स. ओल्ड बॅड डेप्टर्स 2,500. न्यू बॅड डेप्टर्स 4,250. आत्ता प्रोव्हिजन केलं आपण बॅलन्स शीटमध्ये, आत्ता आपण मायनस केले. न्यू बॅड डेप्टर्स रिझर्व. रिझर्व नाही आहे, रिझर्व मायनस नाही केला आपण आसेट भागावर. चला बेरीज घ्या यांची. 6,750. 6,750. मग ओल्ड बॅड डेप्टर्स रिझर्व गणितामध्ये दिली आहे, गणितामध्ये दिली आहे, अंडरलाईन केलं. किती दिली आहे ती? 4,000. 4,000 मायनस करा, उरले किती? 2,750. 2,750. 2,750 हे झाले समायोजना नंबर 4. 5 नंबरची समायोजना बघा. गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. 15,000 रुपयाच्या वस्तू आगीमुळे नष्ट झाल्या. ट्रेडिंग अकाउंट एक प्रकारचा वस्तुलेखा असतो. कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या वस्तू या भागावर, डेबिट भागावर, येणाऱ्या वस्तू डेबिट भागावर. ट्रेडिंग अकाउंट एक प्रकारचा वस्तुलेखा असतो. वस्तुलेख्याचे नियम ट्रेडिंग अकाउंटला लागतात. येणाऱ्या वस्तू डेबिट भागावर,
जाणाऱ्या वस्तू, आपल्या कंपनीतून जाणाऱ्या वस्तू क्रेडिट भागावर. परचेस इकडे लिहितो, परचेस केल्यामुळे वस्तू येतात. सेल्स इकडे लिहितो, सेल्स केल्यामुळे वस्तू जातात. आता आगीमुळे वस्तू नष्ट झाल्या, गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर, म्हणजे गेल्या. जाणाऱ्या वस्तू या भागावर, जाणाऱ्या वस्तू क्रेडिट भागावर मधातल्या. बाय गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर, आगीमुळे वस्तू नष्ट झाल्या. 15,000 रुपयाच्या वस्तू नष्ट झाल्या म्हणजे गेल्या. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट भागावर पहिली एंट्री, गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर, येणाऱ्या वस्तू इकडे आणि कोणत्याही मार्गाने जाणाऱ्या वस्तू क्रेडिट भागावर. वस्तू जर कंपनीमधून दुकानामधून जात असतील क्रेडिट भागावर. पण या वस्तूंचा आपण काढून ठेवला होता विमा, या वस्तूंचा काढून ठेवला होता आपण इन्शुरन्स. मग 15,000 रुपयाच्या वस्तू ज्या आगीमुळे नष्ट झाल्या त्याचा आपल्या कंपनीने इन्शुरन्स काढून ठेवला होता. मग इन्शुरन्स कंपनी याचे पैसे देईल. समायोजनेमध्ये म्हटलं आहे इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ 10,000 ओनली, म्हणजे 10,000 रुपयाचा क्लेम इन्शुरन्स कंपनीने ॲडमिट केला. म्हणजे आता इन्शुरन्स कंपनीला आपल्याला 10,000 रुपये देईल म्हणजे 10,000 रुपये मिळतील म्हणून ॲसेट भागावर. क्लेम ॲडमिटेड बाय इन्शुरन्स कंपनी, क्लेम ॲडमिटेड बाय इन्शुरन्स कंपनी. जरी 15,000 रुपयाच्या वस्तू नष्ट झाल्या असतील तरी इन्शुरन्स कंपनीने फक्त 10,000 रुपये देण्याचे मान्य केले. 10,000 इन्शुरन्स कंपनीनं क्लेम ॲडमिट केला म्हणजे 10,000 रुपये इन्शुरन्स कंपनी देईल. 10,000ची एंट्री होईल ॲसेट भागावर. 10,000 रुपयाची एंट्री करायची ॲसेट भागावर. वस्तू होत्या 15,000च्या, इन्शुरन्स कंपनी देणार आहे फक्त 10,000, म्हणजे आपलं नुकसान झालं. कोणताही लॉस किंवा नुकसान, कोणताही लॉस किंवा खर्च, कोणताही लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. लॉस बाय फायर ब्रॅकेटमध्ये लिहायचा. 15,000 रुपयाच्या वस्तू आगीमुळे नष्ट झाल्या, इन्शुरन्स कंपनी 10,000 रुपये देणार आहे म्हणजे आपलं शुद्ध नुकसान 5,000 रुपये होईल. 5,000ची एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. हे झाले समायोजना नंबर 6 नंबरची समायोजना घेतली रे भाऊ आपण, 5 नंबरची घेतली नाही. 5 नंबरची घेऊन टाकू. 5 नंबरची समायोजना बघा, जी सुटून गेली होती एकदम 6 नंबरची घेतली. 5 नंबरची समायोजना बघा. गुड्स डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वस्तू वाटल्या म्हणते. ॲज फ्री सॅम्पल्स फुकट वाटल्या म्हणते. फुकट वाटल्यामुळे वस्तू गेल्या. गुड्स डिस्ट्रीब्युटेड, जाणाऱ्या वस्तू ट्रेडिंग अँड अकाउंटच्या क्रेडिट भागावर. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, ॲडव्हर्टाईज म्हणून वस्तूची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी कंपनीने निर्माण केलेल्या वस्तू काही फुकटात वाटते. फ्री सॅम्पल्स, पैसे घेत नाही, वस्तू गेल्या म्हणून गुड्स
डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री शॅम्पल्स. किती हजार रुपयाच्या वस्तू गेल्या? 10,000 रुपयाच्या वस्तू फ्री शॅम्पल्स म्हणून वाटल्या. जेव्हा 10,000 रुपयाच्या वस्तू तुम्ही फ्री म्हणजे फुकटात वाटल्या, फुकट वाटल्या, म्हणजे नुकसान झालं, लॉस झाला, आणि लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. लॉस कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. लॉस लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर लिहा. गुड्स distributed as free samples. 10,000 रुपयाच्या वस्तू फुकट वाटल्या, फुकटात दिल्या. लॉस नाही होईल. कुणाला तुम्ही घरातल्या वस्तू फुकटात द्याल, तुमचा लॉस नाही होईल, तुमच्या कंपनीचा लॉस नाही होणार. वस्तू गेल्या म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट भागावर, आणि फुकटात वाटल्या म्हणून, लॉस झाला म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. नंतरची समायोजना झाली आहे ट्रान्सफर. ट्रान्सफरच्या एंट्र्या लिहिण्यासाठी, ट्रान्सफरच्या एंट्र्या लिहिण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. ट्रान्सफरच्या एंट्र्या लिहिण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. कशाला ट्रान्सफर करा म्हणते? ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. टू ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. जनरल रिझर्व किती रुपये ट्रान्सफर करायला सांगितलं आहे? 15,000. 15,000 रुपये ट्रान्सफर करायचे होते. आता चेक करा गणितामध्ये, चेक करायचं गणितामध्ये, उदाहरणामध्ये चेक करा. ट्रान्सफरची एक एंट्री केली प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये. ट्रान्सफरच्या एंट्र्या लिहिण्यासाठी आपण ॲप्रोप्रिएशन अकाउंट बनवतो. नंतर गणितामध्ये चेक करा पहिल्यांदा जनरल रिझर्व दिली आहे काय. जनरल रिझर्व जर दिली असेल तर त्याच्यामध्ये मिळवू. चेक करा, राईट टिक करा त्याच्यावर. जनरल रिझर्व, जनरल रिझर्व, कोणतीही रिझर्व, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली कोणतीही रिझर्व लायबिलिटीज भागावर. किती दिली आहे जनरल रिझर्व? दिले आहे वाटते 35,000 प्लस न्यू ट्रान्सफर. यावर्षी ट्रान्सफर केले आपण, न्यू ट्रान्सफर. आता ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहिलं होता 15,000. किती हजार? 15,000. बेरीज घ्या. म्हणजे एकंदर या जनरल रिझर्वमध्ये पैसा किती जमा झाला? 50,000. 50,000 जमा झाले. ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. नेक्स्ट, डायरेक्टर्स प्रपोज टू पे फायनल डिव्हिडंड. कशावर देण्यात येतो डिव्हिडंड? डिव्हिडंड कशावर देण्यात येतो? पेड अप शेअर कॅपिटल. राईट टिक करा. पेड अप शेअर कॅपिटल काढू आपण. पेड अप शेअर कॅपिटल. ट्रायल बॅलन्स किंवा बॅलन्सेसमध्ये, ट्रायल बॅलन्स किंवा बॅलन्सेसमध्ये
जी अमाऊंट जी राशी देण्यात येते त्याच रकमेतून मायनस करायचा. किती दिला आहे? कॉल्ड अप कॅपिटल, सबस्क्राईब अँड कॉल्ड अप कॅपिटल 8 लाख. 8 लाख काय मायनस करतो याच्यातून? नेहमीच आपण कॉल्स इन एरियर्स, लोकांकडे बाकी असलेला पैसा. कॉल्स इन एरियर्स बघा, गणितामध्ये कॉल्स इन एरियर्स तिसराच पॉईंट आहे. तिसराच पॉईंट दिला आहे कॉल्स इन एरियर्स. 8,500. 8,500 मायनस करा. 8 लाखातून 8,500 गेले, किती उरले? 7,91,500. 7,91,500 वर म्हणजे या पेडअप शेअर कॅपिटलवर आपल्याला द्यावा लागेल डिव्हिडंड, प्रपोज डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर लिहा प्रपोज्ड. त्यानं गणितात त्याला नाव दिलं आहे, नावे लिहून टाकायचं प्रपोज्ड. फायनल म्हटलं आहे समायोजनेमध्ये, फायनल डिव्हिडंड.